शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पोलीस बूथ बाहेर ईव्हीएम मशीनची प्रतिकृती वापरून लोकांना मतदानाचं आवाहन करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देखील मिळतेय। तर सुनील राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांनी मागणी केली आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डमी मशीन संदर्भात मार्गदर्शन केलं जात होतं। ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातही असल्याचं कळतंय। तर संजय राऊत यांनी यावेळेस जाब विचारला आहे। कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 कार्यकर्त्यांकडून पोलिंग बूथ बाहेर ईव्हीएमच्या प्रतिकृतीद्वारे नागरिकांना प्रभावित करण्याचा, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात होता। पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता गुन्हा दाखल होणार अशी माहिती मिळते आणि या सगळ्या विरोधात आता किरीट सोमय्या देखील आक्रमक झाले आहेत। त्यांच्या माध्यमातून देखील गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी केली जाते। किरीटजी, नेमका घडलेल्या प्रकाराबद्दल काय सांगाल? संजय राऊत आणि सुनील राऊत इनडायरेक्टली त्यांचा घरचं जे पोलिंग स्टेशन होतं ते रिगिंग करण्याचा प्रयत्न करीत होते। तिथे ईव्हीएम मशीन ठेवले होते, संजय दिना पाकिटं ठेवली होती, मतदारांना प्रभावित केलं जात होतं आणि अशा प्रकारच्या भ्रष्ट पद्धती संबंधात ज्यावेळी तिथल्या मतदारांनी तक्रार नोंदवली, तिथल्या स्थानिक पोलिसांनी कारवाई केली, तर सुनील राऊत आणि संजय राऊतने उद्धव ठाकरेची भाषा वापरली की तुम्हाला सगळ्यांना बघून येणार, तुम्हालाच अटक करणार आणि म्हणून त्याचे कार्यकर्ते यांची अटक झाली आहे। पण माझी मागणी आहे की संजय राऊत आणि सुनील राऊतने जसं मुलून येतं उद्धव ठाकरेचा म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेच्या माफियांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला, इथे सरकारी कामात निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे यांच्यावर पण कारवाई व्हायलाच हवी। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की ते 100 मीटरच्या बाहेर होते आणि कुठल्याही पद्धतीचं माल प्रॅक्टिसिंग ज्याला म्हणतो आपण, मतदारांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करत नव्हते, फक्त जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात होता। संजय राऊतने सकाळीच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की निवडणूक आयोग पण भाजपचं आहे, सुप्रीम कोर्ट पण भाजपचं आहेत, पाकिटे पण होती, पाकिटे पण। आणि त्याला सांगा ना की तो उद्धव ठाकरेंनी काल परवा सांगितलं की नाही की मी पोलिसांना दाखवून देणार, याला काय म्हणतात? माफियागिरी म्हणतात। तर संजय राऊतमध्ये हिंमत असेल तर सांगावं की सुनील राऊत आणि 16 लोकांचा जीव घेतला, त्या भावेत भिंडेत्या आर्थिक संबंध नव्हता। हिंमत असेल तर सांगावं, हिंमत असेल तर संजय राऊतनी सांगावं की उद्धव ठाकरेंनी मानपूरच्या 1 डझन ड्रग माफियांना सगळीकडे गुंडगिरी करायला पाठवलं की नाही। किरीटजी, आम्ही ज्यावेळी यांच्याशी बोललो, पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, तोपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता। निवडणूक आयोगाकडे तुम्ही रितसर आता तक्रार या सगळ्या संदर्भात करणार आहात का आणि तुमच्याकडे अधिकची काय माहिती आहे? मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो। हा नियम आहे, मतदानाच्या दिवशी कुठलाही पक्षाचं नाव, सिम्बॉल असं उमेदवाराला देता येत नाही, प्रचार करता येत नाही। याने तर ईव्हीएम मशीनच ठेवलं तिथे, ईव्हीएम मशीन। आता मतदारांना काय कळणार की फेक ईव्हीएम मशीन आहे, बोगस आहे, डमी आहे, आता ठेवताच येत नाही। ते तर ठीक आहे, पण पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर सुनील राऊतनी अडवलं, म्हणजे घेऊन जाऊ देणार नाही, म्हणून सुनील राऊतवर पण कारवाई होणारच। ही आता उद्धव ठाकरेची माफियागिरी चालणार नाही। त्या 2 कार्यकर्त्यांना अटक केली जाईल असं तुम्ही म्हणतायत, मात्र सुनील राऊत यांची देखील या प्रकरणात अटक करावी अशी मागणी आहे तुमची? सरकारी निवडणूक आयोगाचा कामात जे अडथळे पैदा करतात, मीरकोटेचा कार्यालयाच्या बाहेर उद्धव ठाकरेंनी सांगितलं म्हणून त्यांच्या तिथल्याच शाखा प्रमुखांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि इथे पण तेच, तर त्यांच्यावर पण गुन्हा नोंदवला जाणारच। आपण बघतोय कार्यकर्त्यांची अटक होती आहे, मात्र सुनील राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाणार अशा पद्धतीची माहिती किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तर गेल्या काही दिवसांपूर्वी जो मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घालण्यात आला होता, यानंतर हाय व्होल्टेज अशी या ठिकाणची या मतदारसंघातली निवडणूक झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता आपण जर बघितलं तर आज देखील जी घटना घडली त्यामुळे या मतदारसंघातलं वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।